नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. महिला वर्गाला सतावणाऱ्या पाळीच्या समस्या, त्याच्यामध्ये अंगावरून जास्त जाणे, पोट दुखी होणे ज्याला डिस्मेनोरिया म्हणतात, किंवा सारखं सारखं पाळी येणे, किंवा म्हणजे त्याला पॉलिमेनोरिया म्हणतात. म्हणजे बऱ्याच जणी माझ्याकडे येतात की मॅडम 15 दिवस होत नाही ती आम्हाला लगेच पाळी येते, 20 दिवस होत नाही आम्हाला लगेच पाळी होते. म्हणजे असं वाटतच नाही की आमची पाळी थांबली आहे म्हणून, थांबली की आली असं सुरू होतं. अशा ह्याच्यामध्ये किंवा अतिरिक्त प्रमाणात अंगावर जातं किंवा पोटामध्ये खूप दुखतं, ह्याला एक सोपा उपाय सांगते, तो जरूर करून बघा 1 महिनाभर. त्याच्याने फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही पडला तर मग आपण पुढची इन्व्हेस्टिगेशन्स त्याच्यामध्ये करायला हवीत की फायब्रॉइड नाही आहे ना, किंवा PCOD नाही आहे ना, किंवा काही अजून हार्मोनल इम्बॅलन्स मोठ्या प्रमाणात शरीरात झालेला नाही आहे ना, तर हे आपण मग नंतर बघू शकतो. तर त्यासाठी सोपा उपाय एक सांगते की दुर्वांचा रस 2-2 चमचे, 1 चमचा खडी साखर असं जेवणाच्या आधी घ्यायचं. असा प्रयोग महिनाभर करायचा. त्याच्याने सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतो. जर तात्पुरतं असेल किंवा जास्त काही कॉम्प्लिकेटेड नसेल तर त्याच्याने साधं जर तुमचं लगेच आटोक्यात येण्यासारखं असेल तर हा आजार कमी होतो. जर नसेल होत तर मग आपल्याला आतमध्ये फायब्रॉइड आहे का, युटराईन फायब्रॉइड ज्याला म्हणतात, म्हणजे गर्भपिशवीत गाठ आहे का, किंवा ॲडिनोमायोसिस नावाचा प्रकार आजकाल खूप आढळतो आहे, तर तो आहे का, म्हणजे की ज्याच्यामुळे ते आपल्याला सोनोग्राफी करून कळतं की ज्याच्यामुळे पोटामध्ये प्रचंड दुखतं, किंवा गाठी असल्यामुळे अंगावर खूप जास्त रक्तस्राव होत राहतो. आणि गाठी पूर्वीच्या काळी तरी ज्या मेनोपॉजच्या स्त्रिया होत्या, म्हणजे ज्यांना रजोनिवृत्ती जवळ आलेली आहे, त्यांच्यामध्ये होण्याचं प्रमाण होतं. पण आजकाल 25 आणि 30 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा गर्भपिशवीमध्ये गाठी होणे किंवा ॲडिनोमायोसिस सारखा आजार होणे हे व्हायला सुरू झालेलं आहे. तर हे आपण नंतर इन्व्हेस्टिगेशन करून बघू शकतो. पण त्यामध्ये सुद्धा हा उपाय घरच्या घरी करायला काही हरकत नाही. ही महत्त्वाची माहिती आणि हे असे सोपे उपाय जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. अशीच आरोग्यविषयक माहिती आणि सोपे छोटे उपाय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.